लोकसभा निवडणुकीचे पडघम या ठिकाणी वाजू लागलेले आहेत। कारण कोकण प्रादेशिक पक्ष हा मुंबई सकट कोकणामधल्या सर्व लोकसभा जागा आहेत त्या लढवणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोकण प्रादेशिक पक्षाचे समन्वयक पेचकर सर। पेचकर सर, किती जागा हा पक्ष लढवणार आहे, काय नेमकं गणित आहे? मी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे की टोटल 12 लोकसभाचे उमेदवार आपण कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं जाहीर केलेला आहेत। आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या लोकसभाच्या निवडणुकीसाठी शकील सावंत साहेब यांची आज नाव आम्ही जाहीर केलेलं आहे आणि येत्या टप्प्यामध्ये आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहोत। बाकी इतर जे 11 जागा आहेत त्याचीही आम्ही घोषणा येत्या महिनाभरात करणार आहोत। कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या विभागामध्ये तुमच्याकडून या ठिकाणी उमेदवार दिले जाणार आहेत? आपला क्षेत्र हा फक्त कोकण विभाग मर्यादितच आहे। स्टार्टिंग फ्रॉम पालघर, मुंबई सबब्स, ठाणे ते सिंधुदुर्गपर्यंत आपला जो कोकण विभाग आहे त्याचे 12 आपण उमेदवार करणार आहोत। डेफिनेटली मावळचा पण अर्धा भाग येतो, पण अर्धा भाग पुण्यामध्ये आहे म्हणून मावळची आपण सीट लढणार नाही आहोत। खऱ्या अर्थानं कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला या ठिकाणी ओळखला जातो। अशा पद्धतीनं कोकण प्रादेशिक पक्ष टक्कर देण्यासाठी काय नेमकी व्यूहरचना असणार आहे? त्यासाठी तुम्हाला क्लिअरली सांगतो, येत्या 6 महिन्यात कोकण प्रादेशिक पक्षाचा बालेकिल्ला असं नावानं कोकण आपल्याला येणार आहे समोर। बाकी माझ्यासमोर जेवढे पण आतापर्यंत मला वाटत नाही की कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केलेली आहे। कोकण प्रादेशिक पक्ष हा पहिला पक्ष आहे ज्यांनी लोकसभाच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत। प्रादेशिक पक्षांची ताकद कमी पडते म्हणून महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती अशी या ठिकाणी समीकरणं राजकारणाच्या मध्ये बघायला मिळत आहेत। या अनुषंगाने जर विचार केला तर तुम्ही या दोघांपैकी कोणाच्या संपर्कामध्ये आहात का किंवा असणार का? आपण फक्त आणि फक्त कोकणी जनतेसोबत गठबंधन करणार आहोत आणि स्वबळावरती आपला येणारा निवडणूक जो आहे ते सामोरं जाणार आहोत। नक्कीच। त्यामुळे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर कोकण प्रादेशिक पक्ष हा मुंबई सकट कोकणातल्या लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असं या ठिकाणी स्पष्ट मत ॲडव्होकेट पेचकर यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।